पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची नांदी घेऊन आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, लग्नाळू आई आज आपल्या मुलासोबत चालली आहे परदेशाच्या टूरवर. बघूया तिथे तरी तिला आपल्या मुलासाठी मुलगी सापडतीये का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. हॅलो, MHJ टूर्स, आम्ही तुम्हाला पोहोचवतो. कोण? आजोबा? हो हो, सिनियर सिटीजन साठी स्पेशल पॅकेजेस आहेत. कुठे न्यायचंय? स्मशानात? अहो, काय वाटेल ते काय बडबडताय. आम्ही तुम्हाला पोहोचवतो म्हणजे आम्ही तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचवतो. ठेवा फोन. आई ये. काय गरम होतंय मेलं. त्या सूर्याला ना आग लावली पाहिजे एकदा सगळ्यांनी मिळून. कशाला हे मफलर आणि शाली घेऊन आली आहे? कशाला म्हणजे दार्जिलिंगला थंडी असते मी ऐकलंय. म्हणून डोंबिवलीपासून शाल घेऊन येशील. एक्सक्यूज मी मिस्टर ओमकार. अरे हॅलो हॅलो, हे कुठे हे तिकडे ठेवा. हॅलो 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 काळे सर. हॅलो काळे सर, ही माझी आई. नमस्कार आई. कसं वाटतंय? म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला 7 समुद्र पार घेऊन चाललाय. म्हणजे आई 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 कॅमेरात बघ. कशाला आता बबडू? बघ तर, कॅमेरात बघून मला उत्तर दे. आपण कुठे चाललोय आई? दार्जिलिंगला चाललोय. चूक. आई, आय एम सो सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो. बबडू, आपण दार्जिलिंगला नाही, आपण दुबईला चाललोय. सरप्राईज. आपण दुबई? आपण खरंच? अगं, माझं कधीपासनच स्वप्न होतं तुला दुबईला घेऊन जायचं. का विचार? का? आभाळा एवढं मोठं मन असलेल्या माझ्या आई समोर तो बुर्ज खलिफा पण ठेंगणा आहे हे मला दाखवायचंय त्याला. मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी कधीतरी दुबई वगैरे बघेन. मला थँक्यू बबडू. बापरे, सरप्राईज दिलं त्यांनी एकदम. मला काय पुण्य केलं मी गेल्या जन्मी की असं पोर माझ्या पोटी जन्माला आलं. खरंय खरंय मिस्टर ओमकार, दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज. थँक्यू. आणि जगातली प्रत्येक आई हे डिझर्व करते सरप्राईज. अहो, याला सवयच आहे. हा ना, असाच आहे. याला ना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. सतत सरप्राईजेस देत असतो. आणि आत्ताच नाही, लहानपणापासून एवढासा होता ना लहानपणी, तेव्हा म्हणायचा आई शू झाली सांगायचा. आणि डायपर उघडलं की सरप्राईज. आई, केवढं ते सरप्राईज. माझा व्हिडिओ सुरू आहे, केवढं ते सरप्राईज काय? ती पण येऊ दे. येऊ दे काय. एनिवे, वी आर हॅपी टू होस्ट यू ऑन दिस ट्रिप. येस येस. बाकी सगळे ग्रुप मेंबर झाले की आपण लगेच निघूया. आरामात, काहीच काही नाही, काहीच काही नाही. येऊ दे. येस येस. स्टोरी पोस्ट. थँक्यू. अगं हो, थांब. आता दुबई तर हे नको. काय करतेस आई? ऑफिस इथेच आहे ना. हॅलो, वेलकम प्रिया मॅम. वेलकम वेलकम. लगेच इकडे राहू दे. येस, थँक्यू. मी एंट्री करून आलो. येस. थँक्यू अली. बघ, थँक्यू अली. एक्साइटेड फॉर दुबई? ऑफकोर्स. हा काही प्रश्न आहे का? सॉरी, मला उशीर नाही ना झाला. उशीर कुठे अगं, अगदी बरोबर वेळेत आलीस. अगदी बरोबर टायमिंग आहे तुझं. पण अजून बाकी लोक यायचे आहेत ना, तर मी काय म्हणते, आता असंच कॅज्युअल मध्ये तू आणि बबडू कोपऱ्यात जा. इथेच बसा, गप्पा मारा. आई थांब. मी बघत नाही, गप्पा मारा. काही नाही. काय काय बोलताय? हे काय करताय तुम्ही? सॉरी, मी ओळख पण नाही करून दिली डायरेक्ट. सॉरी. हा, माझा बबडू म्हणजे ओंकार. हा आमचा एकुलता एक मुलगा. 12 लाखाचं पॅकेज आहे. 12 लाखाचं. आणि डोंबिवलीत एक बंगला आहे मोठा. आणि एकुलता एक असल्यामुळे काय आमचं जे आहे ते सगळं याचाच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा हा निर्व्यसनी. एक
एकही व्यसन नाही आणि कोणी गर्लफ्रेंड बिलफ्रेंडच नाही आतापर्यंत. आई. एकही नाही. 30 फुटाच्या रेडियस मध्ये एकही स्त्री अजूनपर्यंत आली नाही. मी खरं सांगू? काकू तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आई आई बंद पड ना जरा वेळ. बंद पड. ऑफ हो तू. ऑफ हो. तुम्ही प्लीज. मला या हा इथे ये, या बाजूला ये. बस. काय चाललंय आई? काय चाललंय काय तुझं? इकडे इकडे ये ना, इथे उभी राहा ना. थांब जरा आई तू बस प्लीज. नको हे करू. नको हे करू साई. एक्सक्यूज मी प्रिया. मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. अहो मी त्याच्यासाठी आलेलोच नाहीये, पण मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हा नाही प्लीज त्यांना सांगा की हो, आय एम नाही. नॉट इंटरेस्टेड येस लाईक. थांब. हॅलो मिस्टर काळे. हॅलो हॅलो. हाय. हाय. लगेच तिकडे ठेवा. ओ तिकडे. या या प्लीज. कुठे होता आशा? प्रिया बेबी सॉरी फॉर बिंग लेट. सासरे बुवांच्या पाया पड. पाया पड. मुलगी ना तुमची? अरे मुलगी नाही हो, अरे बायको आहे ती माझी. तुम्ही तुम्ही हो. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही नाही काही प्रॉब्लेम. हे कॉंग्रॅच्युलेशन. फॉर व्हॉट? लग्न तुमचं छान. 5 वर्ष आधी झालंय लग्न. कॉंग्रॅच्युलेशन टू मी. मर. तू ना मर. तुझं काहीही होऊ शकत नाही. काय पाप केलं मी की असं पोरग जन्माला आलं माझ्या पोटात? आत्ता बोलत होतीस पुण्य काय केलं, हा पोरगा जन्माला आला, आता पापावर आलीस तू आई. कारण मला वाटत होतं तू दुबईला वाळवंट दाखवायला नेतोयस. मग आता- इथे तुझ्या आयुष्याचंच वाळवंट बघावं लागतंय मला. मी काय करू? इथे या टकल्या टुकल्याचं लग्न झालं. हं? तू बसलाय सेल्फी स्टिक हातात धरून बसतो. एक मिनिट. टकल्या टुकल्याची झालं म्हणजे काय बोलताय त्या? तुमच्या आईना तोंड सांभाळून बोलायला सांगा बरं. माझ्या आईला मी नाही सांगतो. नाही, मी तुम्हाला नाही डायरेक्ट बोलले. मी तुम्हाला नाही, मी ह्याला बोलले खरं तर. मला नाही बोलले तुम्ही? नाही. अरे माझ्याशिवाय दुसरं कोण टकलंय इथे? मला बोलले तुम्ही. नाहीतर काय म्हणजे टकल्या माणसाने काय जगायचंच नाही? टकलं असणं म्हणजे काय रोग आहे का? म्हणजे टकल्या माणसाने लग्न सुद्धा करायचं नाही? हो सर तुम्ही का बरं चिडताय? तुमच्या डोक्यावर तर ऐका सर पण टक्कल ही काही लपवायची गोष्ट नाही बरं का. अरे मिरवायची गोष्ट आहे ती. मी माझं टक्कल असा अभिमानाने मिरवतो. हा सगळे फिदा येतो माझ्या टाकल्यावर. ही पण आहे ना माझं टक्कल पाहून तिने लग्नाला होकार दिलाय. आय जस्ट लव्ह बॉल्ड मॅन. मला टक्कल खूप आवडतं. काढू काढू. प्लीज मिस्टर काळे. जस्ट जोकिंग. यु नो म्हणजे हे असे केस असण्यापेक्षा ना हे असं टक्कल असलेले पुरुष मला एवढे आवडतात ना. वाढवा वाढवा, तुम्ही केस वाढवा. कोंबडे करा केसांचे, रंग लावा, जेल लावा, वाढवत बसा केस. आई काय बोलते? ते काय चाललंय? केस वाढवत आहेत. पण ऐक ना, हे बघ इथे बघ. इथे मागे गेली बघ त्याची हेअरलाईन. आधी इथे होती, ती गेली मागे. मी खरंच सांगते तुला, हा ना तू 1 वर्ष थांबलीस ना हा पूर्ण गोटा होईल. मग करशील का लग्न? प्लीज बोलताय? अहो मला नाही करायचं तुमच्याशी लग्न मिस्टर ओंकार. का सांगताय सतत? नाही त्यांना सांगा. ऐका माझं लग्न झालंय. ओके माझं लग्न झालंय. हो माहितीये मला लग्न झालंय. आई खर तर जिथे गोलकीपर असतो ना तिथेच गोल मारायला मज्जा येते. कॉलेजमध्ये हो काय बोलताय? त्यावर आहेस? गोलकीपर असतो, गोल मारायला मजा येते. वेडी आहेस जरा. 1 मिनिट. लग्न झालंय सारखं सांगायची काही गरज नाहीये. तुझ्या एकटीचं नाही झालंय लग्न. इथे भरपूर लोकांची, आमची पण लग्न झाली आहेत. आमच्या घरात तर 2-2, 3-3 झाली आहेत. काही बोलू नकोस. कोणाचं 2-2, 3-3 लग्न झालेत आपल्या घरात? सुलू आत्याच्या 2 मुलांची झाली, राजेश काकाच्या 3 मुलींची झाली. त्याला 2-3 लग्न नाही म्हणत ग. एका माणसाची 2-2, 3-3 लग्न होतात तेव्हा म्हणतात 2-2, 3-3 लग्न झाले. बस तू नको शिकवस मला. बिन लग्न्या मला सांगतोय लग्नच होत नाहीये. सगळ्यांसमोर मला तू बिन लग्न. हॅलो हाय मिस्टर काळे. हॅलो हाय. वेलकम. हाय. आय होप आय एम ऑन टाइम. टाइम म्हणजे बरोबर टाइम. रुमाल टाक हे घे. रुमाल टाक. टाक काय? एसटी स्टँड वरची रसवाली आहेस? रुमाल टाक करतेस. सेट कर. सेट केस आहेत का ते सेट करायला? किती नाव बघ
छान आहे शिवाली. शिवाली ओंकार. ते हॅशटॅग बनवतात ना, ते पण मस्त होईल. शिवाली ओंकार हॅशटॅग शिकार. किंवा 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 हॅशटॅग ओवाली. हॅशटॅग मवाली वाटतेस तू आता. सर थांब. Excuse me, what's going on? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.